हॅलो गाईज, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. तर पहिल्यांदा या चॅनलवरती एक व्लॉग टाईप व्हिडिओ येतोय बिकॉज आपली जी गाडी परचेस केली आपण रिसेंटली 1 महिना झाला डिफेंडर परचेस केली. जी आपली यूट्यूब फॅमिली आहे त्यांना माहिती नाही आहे बिकॉज मी तसा कुठलाही अपडेट और तसा कुठलाही व्हिडिओ मी पोस्ट केला नव्हता यूट्यूबवरती. पण जे पण लोक मला इन्स्टावरती फॉलो करतात और तुम्ही एखादी व्हिडिओ पाहिलीच असेल बिकॉज ती व्हिडिओ खूप व्हायरल गेली आहे त्या डिलिव्हरीची. मोस्ट एक्सपेन्सिव्ह डिलिव्हरी म्हणू शकतो. केरळावरून ट्रक मागवला होता. फोटोग्राफर्स कोलकातावरून होते आणि नक्कीच तुम्ही पाहिले असेल ती व्हिडिओ, आय एम शुअर. सो त्याच गाडीचं मॉडिफिकेशन केलं आहे आपण पुण्यामध्ये आणि 15 लाखाचं येस 15 लाखाचं मॉडिफिकेशन केलं आहे आणि त्याबद्दल मी सांगेनच. पण त्याआधी मीट यश. हाय गाईज. यशचा चॅनल आहे यूट्यूबवरती कुक विथ यश म्हणून आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे यश फूड रिलेटेड व्हिडिओज बनवतो इन्स्टावरती. त्याचे अराउंड 2 लाख प्लस फॉलोअर्स सुद्धा आहेत. सो तुम्ही ते चॅनल चेक करा, तुम्हाला पण नक्कीच आवडेल. सो फायनली पुणेमध्ये पोहोचलोय. टोल नाका क्रॉस करून आता नवले ब्रिज ना, नवले ब्रिजवरती आहे. तर आता मेन पॉईंट म्हणजे 4 वाजता गाडी मिळणार बोलले शोरूमवाले की 4 वाजता गाडी मिळेल. थोडंसं दसऱ्याची काल सुट्टी होती त्यामुळे काल काम त्यांचं झालं नाही आहे पूर्ण. तर आता 4 पर्यंत करायचं काय. तर आता म्हणलं की खाऊन घेऊयात पहिलं. आणि अजून एक काम आहे ती म्हणजे आत्ताची जी BMW आहे आपली ही ज्यावर आम्ही चाललोय आत्ता ही. सो ही सोडायची आपल्याला PPF साठी. सो याला पण मी PPF करतोय. सो ही मला सोडायची आणि तिथून मग कॅबने मी शोरूमला जाईल आणि तिथून मी डिफेंडर पिक करेल. सो असा बेसिकली प्लॅन आहे. तर आता यश खायला कुठे जायचं काय वाटतं तुला, काय प्लॅन आहे बिकॉज हे डिपार्टमेंट पूर्णपणे तुझंच आहे. खायला आपण आज काहीतरी वेगळं ट्राय करू असं मी म्हणतोय. तर याना सिझलर्स आहे तिथे सिझलर्स खाऊ. सिझलर खायचं शुअर आहे का तू? कारण मला वाटतं बर्गर खावा कॅम्प मधला. कॅम्प मध्ये बर्गर खूप आत जावं लागेल. एवढं ट्रॅव्हल करायची एवढी मोठी गाडी घेऊन मला जरा कंटाळवाणी वाटतं. कारण की ट्रॅफिक बिफिक असलं तर सिझलर्सचं जे आहे ते रूट वरती आहे का? सिझलर्सचं एक ब्रांच आहे त्यांची बानेरमध्ये जे की आपल्याला इझी पडेल जायला. तिथेच जाऊ. ठीक आहे, जाऊयात तिथे. तर यश मला घेऊन आलाय सिझलर खायला याना सिझलर्समध्ये आणि मी आयुष्यात कधी सिझलर खाल्लेला नाही आहे. मग हा असा प्रॉब्लेम आहे. हे जे फूड ब्लॉगर फूडचा कॉन्टेंट बनवतात ना त्यांच्यासोबत फिरलं की तुम्हाला अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या डिशेस खाव्या लागतात. यश काय चल चल भाऊ कोण जिंकतंय. हा IQ आहे आमच्या दोघांचा मिळून. थांब अजून एकदा स्टार्ट. हो मग पृथ्वी कसं वाटलं सिझलर खाऊन? मला मस्त वाटलं. सिझलर छान होता. नक्की आवडला का? हो नक्की आवडला. आता पुढे आपल्याला काय करायचं आता आपण PPF करायला ही गाडी टाकूयात. BMW सोडूयात. तिथून कॅब करून जाऊयात लँड रोडच्या शोरूमला आणि तिथे आपली डिफेंडर मॉडिफाय झालेली कलेक्ट करूया. सो आपण आलोय आपली BMW घेऊन इथे PPF साठी आणि व्हाईट कलर आहे ना त्यामुळे थोडासा इश्यू होतो. सो चांगल्या कंपनीचंच करावं लागतं. ॲक्च्युली चूक काय झाली, जेव्हा गाडी घेतली होती तेव्हाच PPF करायला पाहिजे होतं. बरोबर. जेव्हा गाडी घेतली तेव्हाच करायला पाहिजे होतं. डिफेंडरला लगेच केलं पण हे प्रोक्रॅस्टिनेट होत गेलं. मोमेंट आई सॉ यू ना, मैं बोला यार कहीं तो देखा है आपको, मिला हूं मैं पहले. आई वाज जस्ट वंडरिंग वेयर आई हैव सीन यू. आम्ही सोडलेली आहे आमची BMW. ऑलमोस्ट सोडलेली आहे. सरांना ओळखून खूप खुश झालेले आहेत. अरे सर आय नो यू आय हॅव सीन यू Example, if it is a 5 series, we have to give a V cut here. ओके. The reason being is because it does not maneuver. उसका शार्प कर्व जो रहता है बहुत ज़्यादा शार्प रहता है वो. यश पोटात घे. सेक्सी बॉडी. इसको बंद कर देते.
ओके, इस पे PPF नहीं है राइट? इस पे PPF नहीं है। एस्टर को क्या करना, बाहर लेना, BMW को अंदर लेना, फुल कार इंस्पेक्शन करनी। सो आत्ता चालू आहे BMWचं इन्स्पेक्शन, म्हणजे की कुठे स्टोन वगैरे लागलेले आहेत का, स्क्रॅचेस आहेत का मायनर, आणि मग त्यानंतर डिटेलिंग होईल आणि मग PPF। ये बम्पर रिप्लेस किया ना सर? हाँ, बम्पर रिप्लेस किया है। डिफरेंस है क्या कलर में? कलर सेम है। बम्पर में क्या होता है, थोड़ा बहुत प्लास्टिक और इसमें फ़र्क आता है। दिस इज़, इसको सिरेमिक किया है, इसको नहीं किया है, बिकॉज ये बाद में थोड़ा डैमेज हुआ था। नहीं, बट क्या होता है कि इसमें और इसमें थोड़ा बहुत पीछे भी आप देखेंगे फ़र्क रहेगा। ये मेटल में और फाइबर में फ़र्क आता है, क्योंकि क्या होता है फाइबर कलर खींचता है। ओके गाईज, तर आता जस्ट आपण BMW आपली सोडलेली आहे PPFसाठी आणि आता आपण चाललोय कॅबने लँड रोवरच्या शोरूमला। यश, आपली डिफेंडर तयार झालेली आहे, तिकडे फोन आलेला आहे आणि चला मग आपण पोहोचूयात लँड रोवरच्या शोरूम। आम्ही आता पोहोचलेलो आहे लँड रोवरच्या शोरूमला, सर्व्हिस सेंटरला, आणि इथे एक्झॅक्टली आपल्या समोर आहे आपली डिफेंडर, जिला आत्ता रूफ वगैरे लागतंय, तुम्ही पाहू शकता। लॅडर लागलेले आहे, बॉक्स लागायचं बाकी आहे आणि रूफ लागतंय। अजून किती वेळ लागेल? आता बेसिकली रूफ लावायचं चाललंय, थोडंसं मला वाटतं आज रात्रच होऊन जाईल, आणि इथे पण एक बॉक्स बसणार आहे। इथे यश चढलाय स्वतः त्या लॅडरवरती, तर सगळ्यात आधी आम्ही ही गोष्ट कन्फर्म केली की लॅडरची कॅपॅसिटी किती किलोची आहे, आणि मग टेस्ट करण्यासाठी यश स्वतः चढला। यश, तुला वरून कसं वाटतंय? चढला तर आहे यश, आता खाली कसं येतोय बघूयात। जे पण लोक इन्स्टावरती मला फॉलो करतात त्या सगळ्यांना माहिती आहे ईचा इश्यू झाला होता आपल्या। ई कोणीतरी चोरला होता लिटरली जेव्हा गोव्याला गेलो होतो। सो दॅट ई इज ऑल्सो बॅक। त्या ईवरून तर इतकं डोकं माझं फिरलं होतं, फक्त कमेंट्समध्ये ई, DM मध्ये ई, सगळीकडे ईच चालू होता, आणि आता फायनली ॲक्सेसरीज ऑलमोस्ट सगळ्या बसत आलेल्या आहेत। सो आपण थोडक्यात काय केलं, हे फुटस्टेप, त्यानंतर PPF केलेलं आहे होल गाडीला, आणि हे वरचा जो रूफ तुम्हाला दिसतोय तो, साईडचा युटिलिटी बॉक्स आणि एक्सटेन्शन लॅडर, त्या साईडला जी लॅडर आहे ती, ठीक आहे, त्यासोबत मड फ्लॅप वगैरे सगळं काही आतमध्ये आहे। सो फायनली गाडी इथे आलेली आहे, पूर्ण ॲक्सेसरीज लावलेल्या आहेत गाडीला, तुम्ही पाहू शकता, ऑल ब्लॅक ॲक्सेसरीज, रूफ कॅरियर, युटिलिटी बॉक्स आणि त्यासोबत लॅडर साईडला। इतकी खतरनाक दिसते गाडी, एकदम ह्यूज मॉन्स्टर वाटू लागली अचानक आउट ऑफ। इथे बघू शकता आपण डिकॅथलॉन मधून भरपूर सारी शॉपिंग केलेली आहे, आपल्याला गाडी भेटली आपल्या ताब्यात, त्यानंतर आपण इथे बाजूलाच डिकॅथलॉनचं शोरूमला येऊन कॅम्पिंगसाठी भरपूर सारं मटेरियल आणि राधासाठी एक सायकल घेतली। तर काल रात्री खूप लेट झालं यायला, जसं व्लॉगमध्ये मी सांगत होतो, आणि त्यानंतर थोडंसं टेक्निकल इश्यू पण झाला, सो व्लॉगमध्येच थांबून गेला। आणि आत्ता इथे कोण आहे बरं? पिल्लू, कुठे चाललो आपण? फिरायला चाललोय। कशामधून? डिफेंडर। तर आता मी तुम्हाला दाखवेन खालती जाऊन की काय काय गोष्टी आपण ॲड केल्या आपल्या गाडीमध्ये, आणि प्रत्येक गोष्टीची मी किंमत पण सांगेल। ऑलमोस्ट एक 13-14 लाखाच्या आसपास पोहोचलेलं आहे बजेट, आणि पण जो गाडीला लुक आलाय तुम्ही शॉक व्हाल, म्हणजे मी तर शॉक झालो। एकदम अशी गाडी ह्यूज वाटायला लागली, एकदम स्पोर्टी वाटायला लागली। आधी थोडीशी रॉयल वाटत होती, आत्ता रॉयल वाटते, पण त्यासोबत असं शोभा आली आहे वेगळीच गाडीला, म्हणजे रॉयल तर वाटतेच आहे नो डाऊट, पण अजून छान वाटते। सो हे आपलं ऑफिस आहे, जर कोणाला माहिती नसेल तर दिस इज आवर ऑफिस। रॅबिट आहे तुझ्या हातात, चल खाली, आपल्याला गाडी दाखवायची आहे सगळ्यांना, डिफेंडर। हे पकडते, पकड ना प्लीज, पकड ना ग, मी चालवतो गाडी, चल 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 पटकन चल। सो तुम्ही बघू शकता कशी दिसते डिफेंडर। सो बेसिकली ही लॅडर आहे, जी मी तुम्हाला ओपन करून पण दाखवेन। वरती रूफ कॅरियर लावलेला आहे आपण, त्यासोबत या
या साईडला आपण लावलेला आहे युटिलिटी बॉक्स. हा जो युटिलिटी बॉक्स आहे तो लावला आहे आणि सर्व ॲक्सेसरीज ओरिजिनल लँड रोवरच्याच लावलेल्या आहेत आपण. आणि हा येतो आपला पुढून लुक. आणि ही बघा ही कुठे चालली? हां सो हा लुक येतोय समोरून आपल्या डिफेंडरचा. आता मी तुम्हाला आतून दाखवेन. कशी वाटते शिवानी गाडी? खूप छान वाटते. तर आता सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला दाखवतो ती म्हणजे ही डिप्लॉयबल फुटस्टेप. आता ही फुटस्टेप जी आहे ना तर डोअर ओपन केला की ती आपोआप बाहेर येते. आता मी बंद केला डोअर ती आपोआप आत जाणार. तुम्ही बघू शकता. थांबा, आत गेली आणि मी ओपन केलं की ती बाहेर आली. सो याची हाईट एवढी जास्त आहे की तुम्हाला वरती चढण्यासाठी फुटस्टेप लागते. आणि ही फुटस्टेप जाते अराउंड 5 लाखाच्या आसपास. लँड रोवरच्या सगळ्या ॲक्सेसरीज लाखामध्येच आहेत. ही फुटस्टेप जाते 5 लाखाच्या आसपास. आणि त्यासोबत मी आतमध्ये मड फ्लॅप्स आणि आतमध्ये मॅटिंग केलेलं आहे रबरचं. ते पण अराउंड 1 लाख रुपीजच्या आसपास गेलं होतं. आता हा जो वरती रूफ कॅरियर दिसतोय तुम्हाला वरती, तर तो रूफ कॅरियर कशासाठी आहे? बेसिकली कॅम्पिंगसाठी. म्हणजे आपल्याला कॅम्पला जायचं असेल कुठे, आपण कुठे स्टे करणार असेल कॅम्पिंगच्या वेळी, तर इथे वरती आपण टेंट लावू शकतो या रूफ कॅरियरच्या वरती. अराउंड 200 किलोची कॅपॅसिटी आहे त्याची. आणि हा रूफ कॅरियर मला गेला अराउंड 3,25,000च्या आसपास, म्हणजे 3.25 लाखाच्या आसपास मला तो रूफ कॅरियर गेला. आता रूफवरती चढायचं कसं? रूफवरती चढण्यासाठी आहे ही लॅडर. सो लॅडरचं काय काम? तुम्ही अनलॉक केलं की फक्त पुल करायची बाजू आणि मग याच्यावरून तुम्ही वरती चढू शकता. सिम्पली इथे पाय घेऊन वरती चढू शकता आणि मग रूफ कॅरियर वरती जाणार तुम्ही. तिथं मग तुम्ही कॅम्पिंग करा, जे पण तुम्हाला करायचं ते तुम्ही करू शकता. आणि एकदम इझी झाली. इझी टू अनलॉक, इझी टू लॉक. त्यानंतर पुढचं म्हणजे ही लॅडर जाते 1.25 लाख, 1.25 लाखाच्या आसपास ही लॅडर जाते. आणि हा युटिलिटी बॉक्स, यामध्ये तुम्ही काही घेऊ शकता. काही जण याचा यूज ॲज अ टूल किट म्हणून करतात. काही जण याचा यूज ॲज अ त्यांचं जे खाण्याच्या वगैरे गोष्टी आहेत कॅम्पिंगच्या त्या घेऊन जाण्यासाठी करतात. तिथे तुम्ही बॉटल्स वगैरे ठेवू शकता आणि दॅट्स ऑल. सो हे पण बॉक्स जातं अराउंड 1.25 लाखाच्या आसपास. सो बेसिकली युटिलिटी बॉक्स आणि लॅडर दोन्ही मिळून 2.5 लाख रुपये गेले. तर त्याच्या अशा सेपरेट कीज पण येतात, तर त्या कीज मी आत ठेवून टाकतो. प्लस या गाडीमध्ये फ्रीज पण आहे. फ्रीज तुम्हाला आता मी दाखवतो तिकडे. तर हे जे हँडरेस्ट आहे ना, हे हँडरेस्ट तुम्ही ओपन केलं की इथे खालती फ्रीज आहे. यामध्ये तुम्ही काही ड्रिंक्स वगैरे ठेवू शकता. हे बटन आहे मीडियम आणि हायचं. सो एकदम चिल होतात ड्रिंक्स. फ्रूट्स वगैरे पण ठेवू शकता. डिपेंड करतं तुम्हाला काय ठेवायचं आहे वगैरे. एकदा मी इंटेरियर पण टोअर कधीतरी देईनच. पण आत्ता मला मेन होतं की दाखवणे तुम्हाला ॲक्सेसरीज मॉडिफिकेशन जे काही आपण केलेले आहेत आपल्या कारमध्ये. आणि हिला आता ऑफरोडिंग रेडी आपण पूर्णपणे केली आहे. सो आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट आपल्या सोबत करायची, ती म्हणजे आपण आता जो तिबेट फ्लॅग येतो, जे पण लोक लडाखला वगैरे जातात तिथे तुम्ही पाहिलं असेल फ्लॅग असतो, तो आता लावायचा. आपण सगळ्यांनी मिळूनच लावूयात. पुण्यावरून येताना डिकॅथलॉनमध्ये गेलो होतो, तर तिथून आपण कॅम्पिंगचं बरंचसं सामानसुद्धा घेतलं, म्हणजे की चेअर्स वगैरे. हा सगळा पसारा आता नीट ऑर्गनाईज केला पाहिजे. उलटा लावला पाहिजे. ठीक आहे, कसं वाटतंय? तुम्ही पण बघा सगळ्यांनी कसं वाटतंय हे नक्की सांगा. दिसतंय का चांगलं बाहेर? हा, थोडंसं वरती घ्यायला पाहिजे कारण ते टायरमुळे. हा आता पण हा, पण तो कर्व नाही येते बरोबर. असं पण चालून जाईल. त्यानंतर हळूहळू येणारच आहे तसं. पण टायरमुळे ते हे होत नाही. टायर खूपच मोठे आहे आपलं जरा. टायरमुळे? हा, स्पेअर टायरमुळे. हा, पण मला ते दिसेल विजिबिलिटी. हा, तुम्ही लावा, दिसेल. ठीक. राजू तुला आवडलं का? काय ते फ्लॅग आपण जो लावतोय तो. पण फ्लॅग असं मस्तपैकी लावलेला आहे. दिसतोय का चांगला? हा, दिसतो तर छान आहे. बट हा जिकडचा फ्लॅग आहे तिकडे आपण गेलं पाहिजे. लडाखला येस, जाऊ ना. याच्यावर ऍक्च्युली ओम मानी पद्मे हम असं आहे. सो इट इज काइंड ऑफ पीस साठी आहे. बरेच रायडर लोक जे असतात ना, जे पण लोक राईडला वगैरे असलं का त्या नको ते नाही, खालीच हे राहू दे. आणि आय गेस हा फ्लॅग तुमच्या बुलेटवरती पण होता जेव्हा तुम्ही कॉलेज टाइम. हो, बुलेटवरती पण होता हा एक्झॅक्ट फ्लॅग जेव्हा कॉलेजला मी होतो तेव्हा. सो पहिलाच अटेम्प्ट होता ब्लॉगिंगचा आणि आय होप तुम्हाला आवडला असेल. काहीतरी ट्राय करावं म्हणलं, बिकॉज यूट्यूबवरती कसं होतं आहे
ॲक्टिव्ह राहणं तेवढं पॉसिबल होत नव्हतं. आणि इन्स्टावरती सर्व गोष्टी मी शेअर करत असतो, पण जे लोक यूट्यूबला सबस्क्राईब करतात त्यांना काहीच माहिती नसतं की काय चालू आहे काय नाही चालू आहे. सो त्यांच्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न होता. जर आवडला असेल तर नक्की सांगा. अशाच व्हिडिओज मी घेऊन येत जाईल आधेमध्ये, बिकॉज हा स्पेसिफिक ट्रेडिंग चॅनल आहे आणि ट्रेडिंगचा कंटेंट आपण टाकतच असतो. आणि लास्टच्या व्हिडिओला जो तुम्ही चांगलं प्रेम दिलं त्यासाठी थँक्यू सो मच. भेटूयात आपण पुढच्या व्लॉगमध्ये और पुढच्या व्हिडिओमध्ये.